या मिस्टर परफेक्टला तर तुम्ही ओळखत असाल. तुम्ही जर तसंच करायचं प्लॅन करत असाल तर करू नका. कसं तुम्हाला सांगतो, एखादं तुम्हाला बिझनेस सुरू करायचा आहे, जिम चालू करायची तुम्हाला, कुठलंही काम करायचं, तुमच्या डोक्यात आधी विचार येतो, की नाही बाबा मी करणार तर परफेक्टच करणार. तर मित्रांनो, परफेक्टच्या आधीची जी पायऱ्या आहे ना, तुम्हाला एक्सपिरियन्स घ्यावा लागेल. तुम्हाला ती गोष्ट स्वतः करून बघावी लागेल आणि ज्यावेळेस तुम्ही ती गोष्ट करता त्यावेळेस तुम्हाला कळतं की ह्यात हे चुकतंय, हे इम्प्रूव्हमेंट करावं लागेल. जर तुम्ही पण परफेक्टच्याच भानगडीत पडला असेल तर तुम्ही आयुष्यात कधीच ती गोष्ट सुरू करू शकत नाही. कारण की सुरू करण्याच्या आधी परफेक्ट कुठलीच गोष्ट नसती. असे कित्येक उदाहरण आहेत ज्यांनी सुरुवात केली त्यावेळेस ते परफेक्ट नव्हते. 5 वर्ष, 10 वर्षानंतर ते परफेक्ट झालेलं आहे. एक्झाम्पल द्यायचं म्हटलं तर आपलं YouTubeचंच एक्झाम्पल घ्या. 2005 मध्ये लॉन्च झालं. 2010 नंतर त्यांचं इन्कम सुरू झालं. 5 वर्षाचं गॅप. असे खूप सारे एक्झाम्पल आहेत ज्यांनी स्ट्रगल केलं त्यानंतर ते परफेक्ट झाले. KFCचं जरी एक्झाम्पल घेतलं, वयाच्या 65व्या वर्षी त्यांनी तो बिझनेस सुरू केला आणि तेव्हा जाऊन ते वर्ल्ड वाईड फेमस आहेत. त्याच्या आधी शेकडो बिझनेस त्यांनी फेल घालवलेला आहे. तो त्यांचा एक्सपिरियन्स होता, ना की ते परफेक्ट बनवून डायरेक्ट गेले. मला हे सांगायचं की तुम्ही परफेक्टच्या भानगडीत पडू नका. एखादी गोष्ट सुरू करायची, सुरू करून टाका. मला 3 दिवस लागेल, महिने लागेल तुम्हाला ती गोष्ट शिकायला. पण ज्यावेळेस शिकाल त्यावेळेस तुम्ही परफेक्ट होऊन जाल. ज्या चुका माझ्याकडून झालेल्या आहेत बिझनेस सुरू करताना, त्या चुका मी माझ्या व्हिडिओमध्ये सांगत असतो. तुमच्याकडून त्या चुका होऊ नये म्हणून. तुम्ही जर तुमचा बिझनेस सुरू करणार असेल तर सुरू करू नका. आज आहे 6 नोव्हेंबर 2025. म्हणजे मोजून चालून आपल्याकडे 50 ते 55 दिवस राहिलेले आहेत फक्त त्या वर्षाची तारखेला. सुरू करू नका तुमचा बिझनेस. भेटूया पुन्हा एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू.